हे रील्सचं लय अवघड झालं आहे बरं का. आता समोरमुळे सगळ्या इन्स्टाला रील्स येतात, वॉटर पार्कचे, हा वॉटर पार्क, तो वॉटर पार्क. हे बघून बघून ओवीच्या डोक्यावर झाला आहे परिणाम. तर ती 10 दिवस झालं मावण्यात होती वॉटर पार्कला जायचं. अख्खं कडक ऊन गेलं. कडक उन्हामध्ये लोक वॉटर पार्कला जाऊन आली आणि आम्ही सध्या पाऊस इकडे तिकडे चालू आहे, तर अशा वातावरणात वॉटर पार्कला जाऊन गेलो आहे आज. तर बघा इथं कसं एन्जॉय झाला. गेल्या गेल्या आपली लगेच पोरं वॉटर पार्क म्हणलं की लगेच आपली पाण्यात लगेच लागली गाढवावानी लोळायला. त्याच्यानंतर म्हटलं आता एवढं तिकीट काढलं, एवढं सगळं केलं, एवढा पैसा खर्च केला, आपण कशाला सोडायचं. म्हणून म्हटलं चला आपण थोडं एन्जॉय करून घ्यावं. तर असं कारभारांना बरंच ओढून ताडून मान मस्का मारून त्यांना व्हिडिओत घ्यावा लागतंय. मनाने तर काय त्यांना कधी येत नाही आणि मनाने ते येणार पण नाही. तर असा माणूस आहे आपला हा. आणि त्यानंतर मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं, तर जेवण पण चांगलं होतं. पण आता म्हटलं जाऊ दे. त्याच्यानंतर आपलं एकटीच नाचत होते, कारण माहीत होतं एकदा माणूस व्हिडिओत आलाय तो काही 4-4 वेळा येणार नाही. 4 शिवा खाण्यापेक्षा आपण एकटंच वेड्यागत नाचलेलं कधीही चांगलं. म्हणून इथं बघा एकटीचाच धिंगाणा चाललेला आहे. त्याच्यानंतर पोरांचं तर काय स्विमिंगच चाललं होतं, कारण अवधूत तर जसा स्विमिंग पूलमध्ये सोडला तर त्याचं म्हणजे त्याच्या बाहेर निघायचं नावच नव्हतं. त्याच्यानंतर परत नाचून नाचून जमल्यानंतर म्हटलं चला आता थोड्या घसरगुंड्या खाव. कारभारी तर मनात नक्कीच म्हणले असतील की एका दिवसात ही बाई वजन कमी करते का काय आज, कारण एवढी येड्यावानी केलंय, एवढ्या ॲक्टिव्हिटीज झाल्यात, एवढं सगळं केलंय. त्याच्यामुळं कधीच एवढी हालचाल झालेली नाही, तेवढी हालचाल आज झाली. त्याच्यामुळे कारभारांना नक्की तर वाटलं असेल. त्याच्यानंतर बघा अशी मजा मस्ती करून घेतली. थोडं अवधूतनी पण एन्जॉय केलं. अवधूतने फुल पैसा वसूल एन्जॉय केलं तसं म्हणायचं झालं तर, कारण अवधूत आज स्विमिंग पण शिकलाय, सगळ्याच गोष्टी झाला. आणि त्याच्यानंतर मग बापासोबत थोडीशी मस्ती पण केली आमच्या छोट्या कारभाऱ्याने. आणि आजचा काय म्हणतात दिवस एकदम छान गेला. तर बघू आता काय होतं इथून पुढचं. आता ह्या पाण्याने सर्दी वगैरे नाही झाली म्हणजे बरं आहे. आणि मग आजचा दिवस असा गेलेला आहे एकंदरीत. आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्कीच सांगत जा राहू. प्रत्येक वेळेस सांगायला कसं मी तुम्हाला सांगत जाऊ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनाने पण तुम्हाला समजलं पाहिजे ना की लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं. प्रत्येक वेळेस सांगावंच लागतं का, सांग का मिळून काय असं करायचं असतंय. बरं आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये, तोपर्यंत